नमस्कार मंडळी, जय सद्गुरू, जय शिवराय। आज मी आगरी पद्धतीच्या पाण्यावर थापून भाकरी बनवते। मी 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे। 1.5 ग्लासाच्या माझ्या 7 भाकरी होतात। पाण्याला उकळी आली की त्याच्यात तांदळाचं पीठ घातलं आहे। तांदळाचं पीठ हे आम्ही तांदूळ स्वच्छ धुवून गिरणीत दळून आणतो आणि बारीक एकदम दळून घ्यायचं आहे। हे पीठ टाकल्यावर कलथीच्या उलट्या बाजूने टोकाने पिठाला ढवलत राहा। पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि या टायमाला तुम्ही गॅस एकदम स्लो ठेवा। स्लो गॅसवर हे पीठ 2 मिनिटं तरी तुम्ही ढवलत राहा आणि नंतर गरम गरमच परातीत होता। हे पीठ आहे हे गरम गरमच आपल्याला मळावं लागतं। थंड झाल्यावर हे पीठ मळले जात नाही। म्हणून आता तुम्ही पाण्याचा हापका मारून किंवा थोडं थोडं हाताला पाणी घेऊन हे पीठ जेवढं तुम्हाला शक्य होईल गरम गरम मळता येईल असं मळून घ्या। जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा, थोडं थोडं पाणी घेऊन हाताला पाणी लावून पिठावर थोडं थोडं पाणी घेऊन पीठ व्यवस्थित मळून घ्या। आता पीठ मी मळून पिठाचा गोळा बनवला आहे। जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढे तुमची भाकरी एकदम मऊ होईल आणि जेवढी तुम्हाला मोठी करता येईल तेवढी ती मोठी होईल, पातळ होईल। आता हा पिठाचा गोळा मळून मळून त्याची कशी बघा, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा प्रकारे गोळी करा। मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा, हाताला पाणी लावत जा। अशा प्रकारे पिठाची गोळी करून आणि बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि परातीला मध्ये मध्ये असं पाणी लावत घ्या। परातीला पाणी लावून एका हाताच्या साहाय्याने तुम्ही भाकरी थापत चला आणि दुसऱ्या हाताची बोटात तुम्ही अशी भाकरी पकडून ठेवा आणि दुसऱ्या हाताने तुम्ही भाकरी थापून घ्या। मध्ये मध्ये तुम्ही परातीला पाणी लावत चला जेणेकरून भाकरी खाली चिपकणार नाही। सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन असाल तेव्हा भाकरी करायला तुम्हाला थोडं कठीण वाटेल, पण जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा ही भाकरी एकदम सोपी वाटेल तुम्हाला करायला। बघा बोटाच्या साहाय्याने मग तिला पुढे पुढे वाढवत आणि असा गोल आकार देत चला। जसं मी आता परातीला थोडा थोडा पाणी लावून भाकरी हाताच्या साहाय्याने पुढे पुढे ढकलत मोठी करत जाते आणि बोटाच्या साहाय्याने तिला असा गोल आकार देते। आमच्या आगरी लोकांमध्ये भाकरी ही खाल्लीच जाते। दुपारच्या जेवणामध्ये भात खाल्ला जातो आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी ही प्रत्येकाच्या घरात बनली जाते। बघा भाकरी किती मोठी झाली आहे। पीठ जेवढं आपण जास्त मळू तेवढी भाकरी आपली व्यवस्थित होईल। पीठ व्यवस्थित मळलेलं असलं की भाकरी फाटत नाही। जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्ही तिला मोठी आणि पातळ करू शकता। बघा आता माझी भाकरी रेडी आहे। मी तव्यावर टाकली आहे। एका साईडनं 2 मिनिटं फक्त तिला शेकून द्या। दुसऱ्या साईडनं असे डाग आले की तिला उलटी करा। बघा कशी भाकरी आपली फुगली जाते, टम अशी भाकरी फुगते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। मी भाकरीचे शॉर्ट व्हिडिओ पण टाकले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। मी तांदळाच्याच भाकरी नाही तर नाचणीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरीचा पण शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे, तो पण तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।